श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाही माम. तुझ्या वाशिल्या वाचून अवघेच देवा आहे शिण, कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते. सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा, रसभरिता आतला गाभा टर्फला ते महत्त्व आणि. तुझी कृपा त्याच परी चरणांगता ते समर्थ करी. पापताप दैन्यवारी हेच आहे मागणे, मागले अध्यायी झाले कथना. समर्थ गेले निघून तेणे बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागले. गोडन लागे अन्नपाणी समर्थांचा ध्यास म्हणी, न हाले दृष्टीपासूनी गजाननाचे रूप ते. जिकडे पहावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीसाची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया, वडिलापासी बोलावया छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले विचारांचे काहूर झाले. शेगावा अवघे धुंडाळिले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा जवान नाही कशाची तुला वाण. ऐसे साच असून चिंता तुर दिसतो सुई, किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांगा आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्यंभूत हकीकत त्यांना निवेदली. ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचून ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचोनिया होणे ना दर्शन आशांचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवस 4 गेले निघून साचार. बंकटलालासी तिळभर विसर न पडे तयाचा. गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होतसे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावो लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालाही तेथेच आला. कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला. पितांबर नाम ज्याचे हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थाचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाय हपापोनी. वा चातका ते स्वाती घण, वा मोरासी मेघदर्शन, किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांसी झाले. दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ, जा जाऊनी ओढ्याप्रत तुंबा भरून आण पाणी. पितांबर बोले गुरुवया, ओढ्याचं पाणी अल्पसदया. पाण्यात तुंबा बुडावा वया मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून. तई बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको, नाल्याचेच आण पाणी. आत तुंबा बुडवूनी उगीच ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेला ऐसे नीर कोठे न त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. करुण हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आडवीर चितावला पितांबर. हिया करुण अखेर तुंबे स्पर्श केला जला.
तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ. खळगा पाहून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला, त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून, फोडून देई मज कारण, ती ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी. दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी, ही मुसलमानी नाणी सारी, चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी? हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे, ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्तात ते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तना प्राप्ती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपणासी भागवताचा घेतला होता एकच साचा श्लोक 11 स्कंदाचा. हंसगीतामधील बुवांनी पूर्वार्धा विशद केले, याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले. गोविंद बुवा मनात, हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा, या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली इतर समर्थासी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अति विनयानी, परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हल्ले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर. कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर, शून्य साच समर्था. पूर्वजन्मीची पुण्य भले माझे आज उदेले, म्हणूनही दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती, वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. असे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषाणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वरे व्यापिले, आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्टहास का? जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे, शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही. भागवताच्या श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथे कर्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजोना अवघ्या बोलिले, तुमच्या शेगावी अमोल झाले रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायसे हे निधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले. चित्ती हर्ष माईना आपल्या सन्मानीय पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी, बाबा आपल्या घरासी. गजानना आणा हो, पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले, आणि प्रेमे ऐसे वदले तूच ये त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समय आला, दिनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने, गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या, त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलबिलाट आनंदे, दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकटलाल महाराज. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणी. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करा येथ, तुम्ही साक्षात पार्वतीकांत. प्रदोष वेळी आला या, शिव आराधन प्रदोषकाली, घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्ट म्या.
ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले, समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ, तरी प्रदोषकाली पार्वती कांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मोच पहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तबकांतरी. पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणती. कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती. ऐसा आहे सिद्धांत, मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भालाप्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते, ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थांचे. घातले असे अतिहर्षी, तो न थाट वर्णवे. घागरी सुमारे 100, उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर, मन मानेल ऐशा रीती. कुणी शेकेकाई लाविती, कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा. कोणी बोली याच्या मर्दना, करू लागले निज हस्ते. अंगराग नानापरी, त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नैसविला. अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी, गळ्यात हार नानापरी. कोणी तुळशी मंजिरी, वाहू लागले शिरावर. नैवेद्य नानापरीचे झाले, समर्थार्पणसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारकासाचार. तया दिनी सोमवार, वार शिवाचा होता तो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले, इच्छाराम शेठजी. हा चुलत बंधू हो बंकटाचा, होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा, त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार, मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी, यथा सांग करोनी. करू पारणा ऐसे मनी, इच्छा त्याने धरिली असे. तो झाला अस्तमान, मावळलासे नारायण. इच्छारामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्षणी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन परम प्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी, झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी, परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवाराचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करोना. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी. इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा, 2 मुदी भात साचा. नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयाने. जिलेबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घीवर. शाखांचे नाना प्रकार, वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांचे आणून ठेवला. इच्छारामाने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहर्निशी, ऐसे बोलसी गणप्या. खा हे आता अवघे अन्न, अघोऱ्या न करी अवमान. पाहो आले अवघे जन, तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले. पात्री न काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार. कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट हाती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना, रामदासाची या मना. तिची खोड मोडण्या जाणा, अकंठ खरी खीर प्याले की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ, वासनेसी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या सत्पुरुषाचे आचरण. पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले, लोकांग लागी सुचविले. आग्रह करणे न चांगले,
तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा साफ केली सारी. नेऊन बैसविले पहिल्या परी स्नान घालोन महाराजा. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागल्या आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी. भजनाची या मिशांनी गणगणगणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन. करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण. रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला. नावरूप कोठून त्याला नावारूपांचा गलबला. प्रकृतीच्या आशयास अस्ति भाती प्रिया ठाई. योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदा न वर्णवे काही. त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर सदन रावळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी ये समाराधना होती पाही. त्या ते वाणिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कटिका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया. मज पामरा मती नसे. कधी करावे मंगलस्नान कधी हातात हाळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याये भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकाप्रत. हेच विनवी जोडून हात दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः.